असं नाना पटोले म्हणाले, तर तुम्ही कसं बघता? कारण एकनाथ शिंदेचे तुम्ही खास आहात. मला असं वाटतं की आव्हान द्यायला महायुती ही एकदम गच्च आणि स्ट्रॉंग आहे. पण म्हटलंय नाना भाऊला मी सन्माननीय एकनाथभाई शिंदेला विनंती करेल आणि नाना भाऊनच आमच्याकडे यावं. नाना भाऊलाच एखादं काहीतरी मंत्रिपद आम्ही देऊ आणि नाना भाऊ येरीसुद्धा तिकडं काही राहिलेलं नाही आणि हे नाना भाऊला सुद्धा माहीत आहे. एक हुशार नेतृत्व आहे नाना भाऊ. नाना भाऊ तुम्हाला सांगतो की नाना भाऊ सारखा माणूस नाही, पण नाना भाऊला त्याच काँग्रेस पक्षातले लोक काही खाली वळण्याचा प्रयत्न करायलेत. तर ही चांगली संधी आहे नाना भाऊला. आमच्या इकडं मी नाना भाऊला आज बोलतो आणि शिंदे साहेबाला बोलून नाना भाऊच्या गळ्यामध्ये हार टाकून नाना भाऊला एक मंत्रिपद देऊ. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची महायुतीमध्ये हालत खराब आहे, त्यामुळे त्यांनी ते मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं. एक ध्यानात ठेवा, कोण काय म्हणतो कोण काय नाही याच्याकडे काही मला वाटते लक्ष देण्यासारखं नाही. पण सन्माननीय एकनाथभाई शिंदे हे दबंग नेतृत्व आहे, यांना सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र चालवलाय आणि आजही महाराष्ट्र चालवत आहेत. त्याच्यामुळं एकनाथभाई शिंदे सारखा नेता झालाही नाही आणि इथून समोर होणारही नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.